हे बदल तुम्ही तुमच्यामध्ये फक्त एकदा करून बघा आणि तुमच्यात काय बदल होतील ना ते मला नक्की सांगा. जी तुम्हाला भूक आहे ना त्यापेक्षा थोडंसंच कमी खा, थोडंसंच. 2 पोळ्यांची भूक असेल तर 1.5च पोळी खा. तुम्हाला जर का 3 पोळ्यांची भूक असेल तर 2.5च पोळ्या खा. तुम्ही जर रोज अर्धी पोळी जरी कमी खाल्ली तरी विश्वास ठेवा आठवड्याला तुमच्या 4 पोळ्या कमी होत आहेत आणि 2 टायमाच्या 8 पोळ्या तुमच्या कमी खाल्ल्या जात आहेत, ज्या की खूप फॅट वाचवतात. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, काकडी, गाजर, बीट ह्याचे ते तुकडे चावून चावून खायला फार कंटाळा येत असतो. छान जाड किसणीने खा, जास्त खाल्ले जाणार आणि तुमच्या चेहऱ्यावर ग्लो खूप जास्त चांगला येणार. तुम्ही जर केसांना डाय करत असाल तर तो लगेच बंद करा, कारण की त्यामुळे केस आणखीन डॅमेज होणार आहे आणि चेहरा पण खराब होणार आहे. तर तुम्ही तुमच्या केसांना मेहंदी, नैसर्गिक किंवा कलर करायला शिका. चौथी सर्वात चांगली गोष्ट जी मला सगळ्यांना आवर्जून सांगायची आहे, तुमचे ड्रेसेस सिलेक्ट करत असताना तुम्ही क्वांटिटी नका वाढवू. म्हणजे ड्रेस खूप सारे स्वस्त जमा करण्यापेक्षा थोडेच जराशे महागातले ड्रेस जमा करा. म्हणजे मला तुम्हाला हे म्हणायचं आहे, 20 स्वस्त ड्रेस तुमच्या कपाटात असण्यापेक्षा 5 ते 6 जरा चांगल्यातले ड्रेस असू द्या, जे घालून तुम्ही कॉन्फिडेंटली कुठेही जाऊ शकताय. त्यानंतरून तुमच्यासाठी आणखीन एक गोष्ट, फेशियल हे करत चला. फेशियल केल्यामुळे तुमची स्किन क्लीन दिसते, प्युअर दिसते आणि तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो खूप जास्त चांगला राहत असतो. म्हणून फेशियल करायला विसरू नका. तुम्ही जितकं पाणी पित आहात त्यापेक्षा 1 ते 2 ग्लास पाणी थोडंसं दिवसाला जास्त प्या किंवा एक घोट थोडं जास्त प्यायला सुरुवात करा. तुमच्या शरीरावरचे फॅट्स हे लवकर बर्न व्हायला सुरुवात होतील. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला इथे सांगायची आहे, जर तुमच्या पायाला खूप जास्त क्रॅक्स असतील किंवा तुमचे तळपाय खूप दुखत असतील आणि तुम्हाला पाय दुखायचा त्रास असेल तर तुमच्या शरीरातला B12 एकदा चेक करून बघा आणि डॉक्टरच्या सल्ल्यांनी B12च्या गोळ्या घ्या. ह्या B12च्या गोळ्यांमुळे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या केसांची पण वाढ चांगली होते, चेहऱ्यावरची सूज कमी होते, तुमच्या पायाच्या क्रॅक्स कमी होतात आणि हो, तुमच्या पायावरची सूजही कमी होत असते आणि पाय दुखणं तर बंदच होऊन जाते. तुम्ही जे खात आहात त्यामध्ये पॅकिंग फूड पूर्ण बंद करा. तुम्हाला कधी पण काही चावम्याव खायची इच्छा झाली, चटरफटर जो खावासा वाटतो, त्यावेळेला तुम्ही दही तुमच्या जेवणामध्ये ॲड करा. जेव्हा पण तुम्हाला काहीतरी वेगळं खावंसं वाटतंय, दही खाऊन बघा, ताक पिऊन बघा, सूर्यफुलाच्या बिया खा, ओवा, तीळ आहे, छान मस्त खारे करून मस्त मुखवास बनवा. तुम्ही ते पण तुम्हाला काहीतरी खावंसं वाटल्यावर खाऊन बघू शकत आहात. याचा पण रिझल्ट तुम्हाला तुमच्यामध्ये खूप चांगला झालेला दिसेल. ह्या गोष्टी तुम्ही फक्त ट्राय तर करा, तुमच्यामध्ये अगदी छान बदल झालेले असतील. रात्री झोपताना नाईट क्रीम लावायला कधीच विसरायचं नाही. आणि नाईट क्रीम म्हणजे खूप महागडी क्रीम नसून फक्त ॲलोवेरा जेल लावायला सुरुवात तर करा. पतंजलीचं किंवा कपिवाचं ॲलोवेरा जेल तुम्ही तुमच्या चेहऱ्याला जर लावलं रोज रात्री झोपताना तर दुसऱ्या दिवशी तुमचा चेहरा अगदी क्लीन आणि तुमचे हे जे चिकबोन्स आहेत हे खूप छान चमकणारे दिसणार आहेत. आणखीन अशाच टिप्स पुढच्या व्हिडिओमध्ये, नाहीतर हा व्हिडिओ जरा जास्त मोठा होईल. आणि हो, रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा. आणि हो, आम्ही महिलांसाठी आणि पुरुषांसाठी घेऊन आलेलो आहोत प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स. ज्या पण महिलांना इंग्लिश वाचता येतं आहे, समजत आहे, परंतु बोलता येत नाही आहे, अशा महिलांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग. तुम्ही फी 2 टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकताय. सर्टिफाईड कोर्स आहे आणि फ्री डेमो मिळणार आहे. तर ज्यांना पण फ्री डेमो हवा असेल त्यांनी मला 7755925370 या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. स्क्रीनवर तुम्हाला माझा नंबर मिळून जाणार आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा माझा नंबर आहेच. थँक्यू.